शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का? राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का? मला दाखवा ना राया दावाना करणारा किल्ला, जाऊ जोडीनं गोडीनं आखाण्या तोरणा किल्ला. शिवरायांच्या स्पर्शानं झाली ही धरणी पावन, गुलाबा राजगड जीवधान त्यांचंही घडवा दर्शन. शिवरायांच्या स्पर्शानं झाली ही धरणी पावन, गुलाबा राजगड जीवधान त्यांचंही घडवा दर्शन. राया विशाल गडाचं विशाल रूप डोळे भरून पाहशील का? त्या सिंहगडावरच्या सिंहाला उजरा मानाचा करशील का? मला दाखवा ना राया दावाना करणारा किल्ला, जाऊ जोडीनं. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित टेनिस क्रिकेटची रजनीशी स्पर्धा, त्यातली दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण बघतोय. सिद्धिविनायक वहाळ वर्सेस भैरवनाथ धुतुम. वहाळ संघानं प्रथम नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यांच्या कर्णधाराशी जेव्हा संवाद आपण साधला त्यांनी सांगितलं की धुतुम संघाला 40च्या आसपास रोखण्याचा आमचा भैरवनाथ धुतुम संघ फलंदाजी करण्यात 40च्या आसपास फिल्डिंग आहे का? वाल संघ प्रथम फलंदाजी करणार आहे आणि त्यांनी सांगितलं की या सामन्यामध्ये आम्ही वेगळ्या दृष्टीने बघत आहोत की या सामन्यामध्ये जर विचार केला तर 40+ आसपास धावा जमण्याचा अंदाज असेल. दोन्ही संघ या मैदानावर बरेच सामने खेळलेले आहेत, त्यांचा अनुभवसुद्धा त्यांना आहे. पण बघूया या सामन्यामध्ये एका बाजूला निलेश ठाकूर असेल, माइंड गेम नेहमी ते खेळत असतात. ज्याप्रमाणे ते क्रिकेट खेळत असतात, ज्याप्रमाणे क्रिकेट समजले आणि खेळाडूंचा ज्याप्रमाणे ते वापर करतात, त्यावेळी असं दिसते की थोडंसं आपल्या संघाला एनर्जी देण्याचं काम सातत्याने ते केलं आहे. आणि आजसुद्धा या महत्त्वाच्या सामन्यामध्ये संघाच्या खेळाला एनर्जी त्यांना द्यावं लागेल. दुसऱ्या बाजूला आपण बघितले वहाळ संघाची एक तगडी अशी फलंदाजी आणि नियोजनबद्ध असा गोलंदाजीचा मारा त्यांच्याकडे आहे. दोन्ही संघ अतिशय समतोल आहेत. म्हणजे हा सामना एक चांगला प्रतीचा सामना आपण बघायला मिळेल. कारण दुसरी रात्र आहे सुशांत आणि दुसऱ्या रात्रीमध्ये बघतोय सामना एकतर्फी अद्याप झालेला नाही. प्रत्येक सामना अतिटेटीचा झाला आहे आणि मगाचा सामना काय अतिटेटीचा झाला आहे. शेवटच्या षटकामध्ये 7 धावा असतानासुद्धा वर खाली हा सामना चालला होता. गेम ऑनचा इशारा. सलामीची जोडी मैदानात सूरज घरत आणि सुजल घरत आणि प्रतीक पाटील. पहिला चेंडू ॲक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. चेंडूची दिशा न बघता मारण्याचा तुझा प्रयत्न झाला. चेंडू जातोय निर्धाव चेंडू. निलेश ठाकूर आपल्या शेतकऱ्याचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागेल आणि मैदानावर जितका मोठा संघर्ष असतो तितक्या मोठ्या विजयानंतर संघर्षानंतर विजय जो प्राप्त होतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो. दोन्ही संघ आपापल्या परीनं प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि तमाम प्रेक्षक जे एक सामना बघण्यासाठी थांबलेत त्यांचं निश्चितच मनोरंजन करतील असा सामना होईल अशी आपण आशा व्यक्त करूया. याचा चेंडू चांगल्या प्रकारे चेंडू ठेवलेला आहे. 1 बाउन्स चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सीमा रेषेच्या बाहेर संघाचं खोललं जाते खातं. अतिशय चांगला फटका. ज्या फटक्याची पहिल्या क्षणापासून हा फलंदाज वाट बघत होता. पहिला चेंडूसुद्धा त्या क्षेत्रामध्ये मारायचा होता पण चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. त्या चेंडूवर मोठा फटका मारायचा होता. चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्याच चेंडूवर लगेच मात्र मोठा फटका मारून या फलंदाजानं आपला आत्मविश्वास उंचावला असेल.
4 धावा धावफलकावर लागल्या जातात. 4 षटकांचा सामना असेल याची निश्चितच दखल दोन्ही संघाच्या कर्णधारांना अगोदर आपण दिलेली आहे. निलेश ठाकूर आपल्या षटकाचा पुढचा चेंडू 4-5 पॉईंटचा स्टार्ट त्यांचा आहे. यावेळी बॅकफुटवर गेला होता फलंदाज आणि चेंडू जाते मात्र निर्धाव डीप फाईन लेगला जे खाली क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडू मारून चौकार वसूल करण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्नामध्ये अपयश आलं. पहिल्या चेंडूचा जर विचार केला निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका, तिसरा चेंडू निर्धाव. यावेळी पुन्हा सातत्यानं तशाच प्रकारचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज. सातत्याने वापर करतोय की डीप फाईन लेगला चेंडू मारावा या पद्धतीने तो विचार करतोय आणि त्यामध्ये अपयश येत आहे. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर चौकार आला खरा, पण त्यानंतर निलेश ठाकूर कमबॅक करतो. त्याने हिरलंय. या फलंदाजाची कमकुवत बाजू काय आहे तर निश्चितच त्याने हिरले आणि त्या दिशेनं गोलंदाजी करतोय. कारण चतुर चालक असा हा खेळाडू आहे धुतुमगावचा. मग फलंदाजी असं गोलंदाजीचं प्रत्येक वेळी प्लॅनिंग त्याच्यामध्ये असते. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही अशा ठिकाणी चेंडू पडला जातोय. 1 धाव मिळते ती मात्र फलंदाजाला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या P1च्या षटकाचा विचार केला तर पहिलं P1चं षटक सध्या तरी धुतुमगावच्या बाजूने जाताना दिसतं. कारण निलेश ठाकूर यांचा केला अतिशय जबरदस्त मारा. कारण सातत्यानं तुम्ही योजना आखत असता, मैदानाच्या बाहेर असताना योजना आखता, पण जेव्हा मैदानात जाताना ते योजना जेव्हा सफल होतात त्याचा आनंद काही वेगळा असतो. पण मैदानात जाऊन त्या योजना अंमलात आणणं हे फार मोठं महत्त्वाचं असतं. ते मात्र इथं निलेश ठाकूर सध्या तरी करताना दिसतंय. कारण योजना आखून जर दप्तरात पडून राहिल्या तर त्याची रद्दी होते आणि त्या जर सातत्यानं उतरला तर त्याची फलश्रुती होते. ती फलश्रुती सध्या तरी 5 चेंडूमध्ये आपण धुतुम संघाच्या बाजूनं होताना बघतोय. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक येते तो प्रतीक पाटील यांच्याकडे स्ट्राईक येतोय. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. P1चं एकच षटक असेल. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतला सामना अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघासाठी. अतिशय शांत क्रिकेट बघायला मिळतोय. निलेश ठाकूर यांनी आतापर्यंत खामोश ठेवले फलंदाजांना. यावेळी मोठा फटका मारला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण अशा स्थानावर चेंडू जातोय आणि या चेंडूवर मिळाल्या जातात त्या 2 धावा पळून काढल्या जातात. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक आडवील आणि विकेट किपरच्या हातामध्ये फेकील तोपर्यंत बराच वेळ होता. त्या दरम्यान काढल्या तर 2 धावा. P1चं पहिलं षटक संपलं जातं. एक सक्सेसफुल षटक निलेश ठाकूर फेकतात आणि षटकामध्ये जरी विकेट आली नसली तरी षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 7, ज्या धुतुम गावच्या बाजूनं हे षटक गेलं असं म्हटलं तर वावगट होणे. जाऊया पुन्हा एकदा DJ. आणि पहिलं षटक संपलं जातंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी सावध सुरुवात होते. ती मात्र वहाळ संघाची नवीन गोलंदाजीमध्ये बदल होतोय. यावेळी गोलंदाजीचे धुरा सांभाळण्यासाठी निहाल पाटील येतोय. यावेळी वहाळ संघाला आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. कारण आपण बघतोय सातत्यानं मर्सडीज आणि क्रिएटा गाड्या आहेत. ती कुणाची असेल तर थोडीशी बाजूला करा. ब्रिजच्या खाली ज्या गाड्या आहेत तिथं 9991 क्रिएटा या गाड्या आहेत तिथं थोडंसं काम चालू करायचं आहे. त्यामुळं त्या वाहनधारकांना विनंती असेल की आपली ती वाहनं बाजूला करा. तिथं क्रेन यायची आहे त्याच्यामुळं त्या आपल्या गाड्या बाजूला करा. धन्यवाद. 7 धावा धावफलकावर लागल्या जातात. यावेळी धुतुम संघाचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली. यावेळी वहाळ संघाला आक्रमण करावे लागेल. यावेळचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. फलंदाजाला परतावं लागेल. 5 धावसंख्या काढून मात्र फलंदाज जातोय मैदानाच्या बाहेर. साहित्य लाईव्हच्या माध्यमातून ही शृंखला आपण घर बसल्या बघू शकता. DJ मॅडी आज संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले DJ ऑपरेटर. का? कारण टायमिंग शॉट अतिशय महत्त्वाचं त्यांचं असतं. टायमिंगला ज्याप्रमाणे गाणी ते लावत असतात त्यांचं भरभरून कौतुक.
प्रत्येक ठिकाणी केले जातं आणि आज या जासईच्या मैदानात सुद्धा त्यांचं भरपूर कौतुक केलं जातं आहे. पहिला फलंदाज बाद होतोय, त्याची जागा घेण्यासाठी संघाचा कर्णधार आणि मागाशी सामन्याचा सामनावीर आकाश घरत मात्र येतोय. यावेळी आकाशला फलंदाजी बहरावी लागेल. यावेळी सातत्यानं ज्याप्रमाणे आपण बघतोय धावा होत नाहीत, डॉट चेंडू जातात, त्याचा विचार करावा लागेल. विकेट एका बाजूला विकेट थांबून फलंदाजी करावी लागेल, कारण 40+ आसपास धावा जर जमवल्या तरी चांगला सामना बघायला मिळेल. कारण वहाड संघाची गोलंदाजी अतिशय चांगली आहे, क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं आहे, दुतुम संघाची फलंदाजी सुद्धा ती ताकदीची आहे. त्यामुळे एक चांगला सामना बघायला मिळेल. त्यासाठी 40च्या वरती धावा तर निश्चित 4 षटकामध्ये जमावं लागेल. पण इथं दुतुम संघाचा मानस दिसते सध्या तरी की कमीत कमी धावामध्ये रोखून हा सामना आपल्या बाजूनं कसा येईल याचा विचार इथं दुतुम संघसुद्धा करत आहेत आणि वाळ संघसुद्धा तोच विचार करत आहेत की हा दुसऱ्या फेरीतला सामना जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश करायचा आहे. यावेळचा चेंडू अतिशय चांगला फटका, अतिशय चांगला प्रहार केला जातोय आणि या पहिल्याच चेंडूवर मात्र आकाशनं खातं खोलंय. 6 धावांवरची मोठा फटका येतोय. संघाची धावसंख्या 6 ने वाढत जातोय. संघ जाऊन पोहोचतोय एक फलंदाजाच्या बाबतीत 13 धावसंख्या. अडचण निर्माण झाली होती ती मात्र वाळ संघाला धावा येत नव्हत्या. पण आकाश मैदानामधला अडचणीकडे न बघता वेगळ्या अँगलने बघितला आणि अडचणीतून त्यांनी संधी शोधली आणि पहिल्याच चेंडूवर ठोकला लॉंगांच्या दिशेनं मोठा षटकार, जिथं गरज होती संघाला. तर मात्र संघाचा कर्णधार कसा असावा, तर निश्चितच कर्णधार किंवा लीडर पडद्यामागे न राहता समोर जाऊन लढणारा असावा आणि तीच सातत्यानं आपला आकाश गरजच्या माध्यमातून आपल्याला 2 मॅचमध्ये सध्या तरी बघायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटचा मारचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू जातोय लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धावन करता. आता मात्र आकाश आलाय आणि आकाशाला गवसणी घालणारे फटके 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. अद्यावधी षटकार मारला तर राजेश पाटील यांच्याकडून त्यांना तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 1000 रुपयाचं बक्षिसापेक्षा माझ्या सानिका ट्रान्सफरचे प्रोप्रायटर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. काय फलंदाजी चाली, अप्रतिम अशी फलंदाजी बघायला मिळतोय. ती आकाश घरत याच्या माध्यमातून 2 लगातार षटकार, जिथं धावा होत नव्हत्या तिथं मात्र या गोलंदाज निहालला मात्र आकाश मार्गे मैदानाच्या बाहेर पाठवला आहे आणि अशा प्रकारची फलंदाजीची गरज आहे ती मात्र पूर्ण करतोय सातत्याने त्यांचा संघाचा कर्णधार. यावेळी चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, पायांचा वेध घेणारा चेंडू, डिप स्क्वेअरला चेंडू जातोय, तिथं मात्र एकच धाव मिळतोय. यावेळी आकाशनं मात्र बघा काय पावित्र्य बदलला आहे आणि तिथं 2 चेंडू जो बघितलं त्याच्या रडारमध्ये होतं, 2 चेंडू षटकार ठोकला, नंतरचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, त्याला सन्मान दिला. हीच रणनीती वापरणं गरजेचं आहे. 20 धावा पलकावं लागल्या जातात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावा आणि दुसऱ्या षटकाची सुरुवातीला फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर मात्र संघाचा कर्णधार आला आणि जी अडचण होती त्या अडचणीत संधी शोधली आणि संधीचं मात्र त्यांनी सोनं सध्या तरी केलं आहे. पण अद्याप 2 षटकांचा आणि ह्या षटकातले काही चेंडू केलं बाकी आहेत. धावसंख्या 40-45च्या आसपास जाण्यास काही हरकत नाही सध्या तरी दिसतोय. पण क्रिकेट असं आहे, क्रिकेटमध्ये आपण काही भवितव्य करू शकत नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामन्यामध्ये काय घडतंय हे सांगणं कठीण असतं. यावेळी कठीण नाही अशा प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. कारण क्षेत्ररक्षण ज्यावेळी उच्च दर्जाचं होतं त्यावेळी निश्चितच संघाला त्याचा फायदा होतो असतो. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, फेकीसुद्धा चांगली झाली होती पण गोलंदाजाला चेंडू कलेक्ट करता आला नाही. 1 धाव आणखी जोडली जातोय. 22 धावा एकूण धावा मिळतात त्या 2. संघाची धावसंख्या धावपट लावावी लागते ती मात्र 22 धावा. एक फलंदाच्या मोबदल्यात 22 धावा. एक चांगला सामना बघतोय. दोन्ही संघ झुंज देतात. अटीतटीची लढत दोन्ही संघाच्या दरम्यान बघायला मिळतोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे, झेल उडाला होता पण यावेळी मात्र पुन्हा एकदा मिळालं जातात त्या 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. बघा आकाशची चपळाई बघा, चिताच्या चपळाईने दुसरी धाव. आकाशला माहिती आहे की डेंजर एंडला मी पोहोचणार आहे. एक त्यांनी धोका पत्करला आणि धोक्यातून मात्र आणखी 1 धाव मिळाली जाते. या 2 धावा जोडल्या जातात. 2 धावांनी संघाचं धावपलक खाल्लं जातं आहे. 24 धावा, 2 षटकं संपली जात आहेत. 12च्या संघ वाटचाल करतोय. मग याच गती जर धावांची राहिली तर कदाचित 50 धावसुद्धा आपल्याला बघायला मिळतील. यस, थँक्यू. तर खरं तर आता
झाशीची नाईट स्पर्धा आणि दुग्ध शर्करा योग अल्पावधीमध्ये साईप्रीत लाईव्हला मात्र प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आज या चॅनलचे जवळजवळ 1 लाख सबस्क्रायबर देखील पूर्ण झाले. एकदा जोरदार टाळ्या द्या साईप्रीत लाईव्ह चॅनलसाठी. आणि हा दुग्ध शर्करा योग या झाशी नाईटमध्ये आला, त्यांना शुभेच्छा असतील. प्रेम, चंदू आणि संदेश या तिन्ही खरं तर आमच्या टेक्निशियनना भरपूर शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. त्या ब्रिज खाली जे 2 गाड्या आहेत ऑडी आणि सेलेरो, मर्सिडीज 4488 जी गाड्या आहेत ती कृपया त्या आणि सेलेरो 8465 या गाडी मालकांना विनंती आहे की तिथून काढा, कृपया काढा तिथून गाड्या, कारण तिथं काम चालू करायचं आहे. क्रेन लावायची त्यांना अडथळा नको. आणि 1 लाख सबस्क्राईब तुमचे झालेले आहेत साईप्रीत लाईव्हचे. आणि झाशीच्या मैदानावर हे अतिशय महत्त्वाचं आहे की झाशीचं असं मैदान आहे, या मैदानानं अनेक खेळाडू घडवले, समालोचक घडवलेत, अनेकांना घडवण्याचं काम सातत्याने या झाशीच्या मैदानातून आता हुतात्मा मैदानातून होत असतं. आणि त्याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा संदेश पाटील यांना सुद्धा आलेले असेल. संदेश शेलके आमचे सानिका ट्रान्सफर यांच्या वतीनं वहाळ संघाला चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक लागली तरी प्रत्येक हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हे संघाचा उत्साह वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि व्हायला पाहिजे. सातत्यानं प्रत्येक सामन्यामध्ये बघत असतो की अशा प्रकारचं सिद्धेश ठाकूर गोलंदाज येतोय, 2 षटकं संपली जातात, 24 धावा धावफलकावर लागल्या जातात. सिद्धेश्वर आता मोठी जबाबदारी असेल. समोर असणारा आकाश घरत अप्रतिम खेळ करतोय, बुद्धीचा वापर करतोय. सातत्यानं बलाचा आणि बुद्धीचा वापर जेव्हा खेळाडू करत असतो तेव्हा मात्र तो खेळाडू फार घातक ठरत असतो. आणि यावेळी हा खेळाडू ठरतोय दुतुम संघासाठी घातक, कारण ठोकलाय एक दर्जेदार षटकार. तीस धावा धावफलकावर लागल्या जातात. अतिशय चांगला फटका, काय फलंदाजी चालली, अप्रतिम अशी फलंदाजी करताना दिसतोय तो संघाचा संगणक, वाळ संघाचा संगणक. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले. संघाला गरज होती त्यावेळी तो आला, बरसला आणि मैदान जिंकण्याच्या जिद्दीनं तो आज मैदानात खेळताना दिसतोय. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. एक सोपा असा झेल आहे, नितीन आहे मराठी तिथं, चांगला झेल पकडला जातोय. आणि जी डोकीदुखी ठरत होती दुतुम संघाला, तो फलंदाज मात्र जातोय मैदानाच्या बाहेर. सेलेरो गाडी 8465, कृपया गाडी मालकाला विनंती असेल, ऑडिओ गाडी काढलेले धन्यवाद. आपलं 8465 जी गाडी आहे कृपया ब्रिज खाली आहे ती काढा. गाडी मालकाला विनंती आहे कळकळीची, कारण तिथं काम चालू व्हायचं आहे, क्रेन येत आहे त्यांची, कामात अडथळा नको. बॅक टू क्रिकेटकडे बोलूया. 30 धावा धावफलकावर लागले जाते, दुसरा फलंदाज बाद होतोय. जी अडचण निर्माण केली होती आकाश घरत यांनी, ती अडचण मात्र थोडीशी दूर झाली, कारण अतिशय आक्रमक फलंदाजी करत होता, अतिशय घातक फलंदाजी करत होता. आणि दितुम संघाला इथं ब्रेक थ्रू हवा होता, तो मात्र दिला जातोय. या गोलंदाज सिद्धेश याच्या माध्यमातून नवीन फलंदाज प्रफुल्ल घरत. यावेळी मात्र दुसरा फलंदाज मात्र आग ओकतोय, चेंडूला पाठवतोय स्टँड अँड डिलिव्हरी या पद्धतीनं सीमारेषा बाहेर षटकार. प्रतीक पाटील यांनी बघितला चेंडू, निश्चित त्याच्या रडारमध्ये होता, मोठा फटका मारला. 36 धावा धावफलकावर लागल्या जातात. दुतुम संघाला मोठ्या धावेचा पाठलाग करावा लागेल. प्रथम दर्शनी इथं मात्र चित्र निर्माण केलं जातं आहे, कारण आकाश घरत आला, बरसला, 3 षटकार ठोकले, त्यानंतर बाद झाला. त्यानंतर आता प्रतीक पाटील या चेंडूवर ठोकला षटकार. 36 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 2 फलंदाज बाद झालेत. याचा अर्थ असा की उरलेले 1 षटक आणि काही चेंडूमध्ये आणखी मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता.
ज्याप्रमाणे चेंडू पडला थोडीशी गती दिली होती गोलंदाजानं. चेंज ऑफ फेसचा वापर केला होता. सातत्याने त्याचा वापर करणं गरजेचं असतं, कारण जेव्हा फलंदाज मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये असतो तेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूची गती काढून घेता तेव्हा थोडंसं त्याला अडचण निर्माण होतं. यावेळी सिद्धेशने सुद्धा तेच केलं होतं. सिद्धेश ठाकूर यांनी गती काढून घेतली, चेंडू मात्र जातोय निर्धाव. 36 धाव पलकावं लागले जातात. अतिशय चांगला सामना बघायला मिळतोय. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. या 2 रात्रीमध्ये आपण ज्याप्रमाणे आलात, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून येतोय, 1 धाव आणखी जोडली जातोय. 37 धाव पलकावं लागले जातात. एक चांगला सामना आपण बघतोय. या सामन्याचं जर वैशिष्ट्य बघितलं, दोन्ही संघ अतिशय तुल्यबल आहेत आणि दोन्ही संघ इथे विजयासाठी आडून बसलेले आहेत. यावेळी प्रथम फलंदाजी जरी वहाड संघ करत असला त्यांचा उद्देश आहे 50 धावांच्या आसपास संघ कसा पोहोचेल आणि 50च्या वर ज्या धावा होते त्या प्लस पॉईंट त्यांच्यासाठी असेल. तर दुतुम संघाचा मानस दिसतोय की 50 धावांच्या आत यांना कसं रोखावं, हा पडलेला प्रश्न दुतुम आणि दुतुम संघाच्या सर्व खेळाडूंना. त्या प्रश्नाचं उत्तर मात्र शोधावं लागेल, पण इथं मात्र प्रश्नाला उत्तर दिलंय तो मात्र बॅटनी, अर्थात येतोय खणखणीत असा मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार. सतरा 95 अल्टो. ही 17-95 अल्टो ज्या मालकाची आहे त्याला विनंती आहे आपण तिथून गाडी आपली काढायची आहे. चेंडू द्या, चेंडू मैदान घेऊन ज्या 43 धाव पलकावं लागला. अतिशय मोठा फटका दुतुम संघाच्या सातत्यानं अडचण निर्माण करतात आणि वहाड संघाची काय फलंदाजी भरली. यावेळी मात्र सलामीला आलेला प्रतीक पाटील जबरदस्त फलंदाजी करतोय आणि संघाला ज्या आवश्यक धावसंख्या आहे त्या आवश्यक धावसंख्येच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा का धावसंख्या मोठी निर्माण झाली की प्रतिस्पर्धी संघावर त्याचा दबाव येत असतो. त्या दबाव तंत्राचा वापर इथं वहाड संघ करतोय. सध्या त्यांच्याकडे संधी आहे आणि संधीला मात्र सोन्यामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करतो हा फलंदाज. काय फलंदाजी झाली, अप्रतिम असे फटके टोळेबाजी या मैदानावर. आणि अशा प्रकारचे जेव्हा सातत्यानं टोळेबाजी होते तेव्हा प्रेक्षकसुद्धा खुश असतात, कारण अशाच प्रकारचे सामने आणि अशाच प्रकारची फलंदाजी बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग येत असतो. आज 2 रात्री लगातार ज्या संख्येने प्रेक्षक वर्ग आला त्याचं निश्चितच कौतुक आणि आभार मानलं जातोय. यावेळी आडव्या बॅटचा वापर केला होता. पुन्हा एकदा मोठा फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये मारायचा होता फलंदाजाला, पण चेंडू निश्चित त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात आला. कारण होतं गोलंदाजी. 3 षटकं संपली जातात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावर लागते. 2 फलंदाजाच्या मोबदल्यात 43 धावा. कार्य शिवाचे करा ये शिवरायांचे शूर शिपाई, कार्य शिवाचे करा तुम्ही, कार्य शिवाचे करा, हे कार्य शिवाचे करा, हातात मागण्या भरा, हे कार्य शिवाचे करा, हातात मागण्या भरा, कार्य शिवाचे करा, हातात मागण्या भरा, हे कार्य शिवाचे करा. 3 षटकं संपली जातात. 43 धावा आपण बघतोय 2 फलंदाजाच्या मोबदल्यात. अतिशय स्ट्रॉंग बॅटिंग लाईन असलेली हा मात्र वहाड संघ इथं आपली फलंदाजी दाखवते. प्रतीक पाटील 7 चेंडू खेळले आतापर्यंत 18 धावा काढल्यात. तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल घरत त्याला अद्याप आपलं खातं खोलायचं आहे. एकसुद्धा चेंडूला तो सामोरे गेले नाही. आता पहिल्यांदाच चेंडूला सामोरे जाईल त्याचा प्रयत्न असेल मोठा फटका मारण्याचा की यावेळी प्रतीक पाटीलला स्ट्राईक देण्याचा. ज्या पद्धतीनं प्रतीक पाटील खेळतोय शेवटच्या षटकाचे जास्तीत जास्त चेंडू ज्या त्याच्या वाट्याला आले तर ही धावसंख्या आपल्या सध्याची 43 दिसतोय. ती आणखी मोठी धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. पण इथं आलेला प्रफुल्ल घरत चांगला फलंदाज आहे आणि तो सुद्धा मोठे फटके मारायचा प्रयत्न करेल, कारण शेवटचं षटक असतं. 8 विकेट तुमच्या हातामध्ये आहेत, त्यावेळी मोठे फटके मारायचाच प्रयत्न करील. आणि ही 43 धावसंख्या आहे, ती 43 धावसंख्या 55च्या आसपास कसं जाईल याचा प्राथमिक विचार वहाड संघ करत असेल. गोलंदाजी रोहित घरत, रोहितला अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. प्रतीक पाटील यांनी जर षटकारांची हॅट्रिक मारली तर मन्नी घर त्यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. यावेळचा पहिला चेंडू मोठा फटका मारायचा तर पॅडवर आदळला जातोय. लेग बिफोरचा अपील केलं जातोय. लेग बायचा इशारा पंचाकडून येते. 1 धाव मिळते, ती संघाला खात्यामध्ये आणखी 1 धावेची भर पडली जातोय. 44 धावपलकावर लागल्या जातात. 2 फलंदाजाच्या मोबदल्यात 44 धावा. आणखी 5 चेंडूंचा खेळ पूर्वार्धामधला बाकी आहे. अडचणी निर्माण झाल्या होत्या
त्या वाढ संघाच्या दरम्यान पहिल्या षटकामध्ये पण त्या अडचणीवर त्यांनी मात केलं. येणाऱ्या अडचणीला पायदळी तुडवत यशाच्या शिखरापर्यंत जो पोहोचतो तोच खरं सिकंदर म्हटलं जातं. आणि आता सिकंदर कोण होणार या सामन्यामध्ये त्यासुद्धा आपण बघणं गरजेचं असेल. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका, अतिशय दमदार ताकद लावली होती फटक्यामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा आरपार, षटकार. प्रतीक पाटील पहिल्यांदा आकाश घरत बसला 3 षटकार मारले. त्यानंतर प्रतीक पाटील आपली सूत्र हातामध्ये घेतली. पहिल्या षटकामध्ये तो शांत होता, पण या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये जशी त्याची बारी आली त्यावेळी मात्र त्याने आपला दणका दाखवला आहे. अप्रतिम अशी फलंदाजी करते, ताकद नजाकत त्याच्या फलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय. 50 धावपलकावर लागले जातात. अप्रतिम खेळ करताना दिसतोय या मैदानावर. हे झाशीचे मैदान आजच्या रात्रीमध्ये माझं आहे आणि त्यावर हुकूमत माझी असणार अशा प्रकारचा तो प्रयत्न सध्या करतोय. 50 धावपलकावर लागले जातात. स्प्रे घेऊन जा मैदानात. मैदानात चेंडू सुद्धा दिला जाईल. 50 धावपलकावर लागले जातात. 8 चेंडूमध्ये 24 धावा. प्रतीक पाटील संघाला गरज असताना एक दत्त म्हणून संघाच्या पाठीशी उभ्या राहायला आपली भागीदारी देतोय. आपल्या संघासाठी अतिशय चांगलं योगदान देतोय. ज्याची गरज होती संघ वाट बघत होता की ही भागीदारी ज्याप्रमाणे आकाश घर त्यांनी सुरुवात केली षटकारांची, त्यानंतर कोण फलंदाज उभा राहील त्यावेळी उभा राहिला फलंदाज आणि सातत्यानं मोठे प्रहार करतोय आणि धुतूम संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न ज्याचा जो आहे तो सातत्यानं त्यामध्ये त्याला यश मिळतंय. कारण 50 धावपलकावर लागल्यात. आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कारण उत्तरार्धामध्ये जितक्या धावा जास्त होतील त्या चेस करणं थोडंसं अवघड जातील, अशक्य तर नसेल. हे झासेचं मैदान आहे. या झासेच्या मैदानावर कुठलीही धावसंख्या शेप नसतं. या मैदानानं 100 धावा चेस होताना बघितल्यात. या मैदानानं 45 धावा 35 धावासुद्धा सर्व करताना बघितले. असंच असायचं मैदान. ज्यावेळी तुम्ही उत्तम खेळ कराल तर उत्तम फलंदाजी की उत्तम गोलंदाजी असेल तर निश्चितच तो संघ विजय होऊ शकतोय. यावेळी पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर अशा प्रकारचा फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर, षटकार. और ये बिल्कुल देखिए झलक 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 दिखला था छक्का. झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा जा 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 जा, एक बार आजा जा जा जा. 56 धावपलकावर लागले जातात. 9 चेंडूमध्ये 30 धावांचे केले करणार प्रतीक पाटील. काय जबरदस्त फलंदाजी, काय जबरदस्त फलंदाजी. आजच्या रात्रीमधला 60 हिटर म्हणून त्याची गणना केली जाईल. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळतोय. काय इथं धुतूम संघाने विचार केला होता पहिल्या षटकामध्ये 7 धावा गेल्यानंतर असं वाटत होतं त्यांचं स्वप्न का मात्र प्रथम दर्शनी या संघाला लवकर रोखलं जाईल, पण मिरालला जीवनदानाचा कसा फायदा उठवावा निश्चितच प्रतीक पाटील आपल्याला दाखवतोय. नेक्स्ट बॉल. हे षटकार जर मारला तर राजेश घर त्यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सानिका ट्रान्सफर वहाळ यांचे प्रोप्रायटर यांच्या वतीने दिला जातील. पण यावेळचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. 1 धाव आणखी जोडली जाते. 57 धावपलकावर लागलं जात आहे. सातत्याने दबाव आलाय गोलंदाजांवर. सातत्याने दिसतोय की फलंदाज ज्याप्रमाणे बेखौफ फलंदाजी करतोय, षटकारांच्या आतिषबाजीने लावली. थोडंसं दडपण या फलंदाज गोलंदाजीवर आहे. त्याच्यामुळे वेगळा काहीतरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी चांगला फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाख शिवबा जन्मला, तो बापाचा बाप. 63 धावपलकावर लागल्या जातात. धावपलकावर लागल्या जातात. प्रतीक पाटील काय फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. 10 चेंडू खेळलाय आणि 10 चेंडूमध्ये 36 धावा त्याने आपल्या धावपलकावर लागला आहे. संघाचा खऱ्या अर्थानं तारणहार ठरला आहे. कठीण काळामध्ये कशा प्रकारे संघाला भरारी देण्याचं कार्य करावं, कसं पाठबळ द्यावं, कशी भागीदारी रचावी याचं उत्तम उदाहरण या फलंदाजांना आज या मैदानामध्ये या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. यावेळी डीप फाईन लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जातोय सरळ मैदानाच्या बाहेर.
4 धावांकरता. 4 धावा मिळतात. 67 धावा धावफलकावर लागल्या जातात. 11 चेंडूमध्ये 40 धावा. काय जबरदस्त फलंदाजी, काय जबरदस्त फलंदाजी. जिथं मोका भेटला त्या मोक्यावर त्याने मात्र चौकार षटकार मारलेत. जिथं त्याला चान्स दिसला तिथं मात्र त्याने चान्सचा निश्चित पुरेपूर फायदा उठवला आहे आणि संघाची धावसंख्या 67 धावसंख्येवर पोहोचवली. या षटकातला शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू सुद्धा वहाळ संघासाठी त्यांनी गोड केला आहे. चेंडूला पाठवला आहे सीमा रेषेच्या बाहेर लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धावांकरता. 73 धावा धावफलकावर लागल्या जातात. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या फलंदाजाचं. 12 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी करणारा प्रतीक पाटील अप्रतिम आणि अप्रतिम अशी फलंदाजी केली जातोय त्याच्या माध्यमातून. आणि इथं मात्र धुतूम संघाला निर्णायक विजयासाठी 4 षटकामध्ये अर्थात 24 चेंडूमध्ये 74 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रतीक पाटील याच्यासाठी 3000 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. राजेश पाटील सानिका ट्रान्सपोर्टच्या वतीनं 3000चं बक्षीस त्यांना आलेलं आहे. मॅच जशी संपेल तसं माझ्याकडून घेऊन जा. माझ्या हातामध्ये जसा सामना चालू होईल तसा आवाज, ज्या आवाजाची प्रतीक्षा आपण जवळजवळ 2 तास करत होतो तो आवाज पुन्हा एकदा आपल्यासमोर येईल आपली मनं जिंकण्यासाठी. अर्थात गावठणचा सुमधुर भारदार आवाज विपुल पाटील. रिंगटोन वाजतय, ऐकू येतय, हातात घेतय, कानाशी लावतय, माझा फोन रिसीव करतय, मी हलव हलव बोलतय पण ती रॉंग नंबर सांगतय, मी हलव हलव बोलतय पण ती रॉंग नंबर सांगतय, मी हलव हलव बोलतय थँक्यू मॅडी. रॉंग नंबर सांगतय. दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना असेल निलेश इलेवन जावळे विपक्ष स्ट्रेंजर क्रिकेट संघ नावा. दोन्ही कॅप्टन रोहन आणि प्रसाद आपण टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल. निलेश इलेवन जावळे विपक्ष स्ट्रेंजर संघ नावा. कॅप्टनला विनंती आहे आपण लगेच टॉससाठी या. इथे टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना. प्रणित ठाकूर थोडा इंज्युअर झाला त्यामुळे मेन बॉलर कमी झाला या टीममध्ये खरं तर धुतूम संघाला आणि त्याचा पुरेपूर मात्र फायदा उठवला वाह संघाने आणि जवळजवळ 74 धावांचं टार्गेट. हॅलो जाऊया मैदानामध्ये जिथे 73 धाबा कुठल्यात अक्षरशः प्रथमतः नाणेफेकी जिंकून प्रथमतः पहिल्यांदा फलंदाजी घेण्याचा निर्णय अतिशय योग्य राहिला आहे. आज कालच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण रोशनदा जर पाहिला तर पहिली फलंदाजी करणारा खरं तर संघ सातत्यानं या मैदानामध्ये त्यांच्या वाट्याला त्यांच्या इशाला विजय आला आहे. पण इथून मात्र तेवढाच एक बलाढ्य संघ भैरवनाथ धुतूम संघ यांच्यासमोर 74 धाबांचा आव्हान ठेवलं आहे. आज प्रणित ठाकूर थोडेसे इंजर्ड झालेत. त्यांच्या डोळ्यात थोडासा मार लागला आहे. चेंडू त्याला आदळला आणि त्यानंतर मात्र दुखापत झाल्यानंतर एक गोलंदाजाची कमी त्यांना सुद्धा भासते आणि त्याचा पुरेपूर फायदा यंगस्टर वाळ संघानं उचलला आहे. मात्र प्रतीक पाटीलचं आपण कौतुक करूयात. अफलातून दर्जाची फटकेबाजी केली. मैदानाच्या चौफेर त्याच्या बॅटमधून फटके आपल्याला पाहायला मिळालेत आणि आज इथून मात्र एक गोड बातमी सुद्धा पाहायला मिळते. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून 1 लाख सबस्क्रायबर इथून मात्र जे कंप्लीट झालेत त्यांचं आपण कौतुक करूयात. आणि खरोखर या चॅनलची आज जर पाहायला गेलं तर चांगली क्वालिटी चांगली क्लिअरिटी. आज उरण प्रीमियर लीग त्यांनी कव्हर केली. काल कासरवडवली ती रणजी क्रिकेटची स्पर्धा ते सुद्धा कव्हर करतात आणि आज इथून मात्र जासईच्या मैदानामधून मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासईची ही दुसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. इथून 74 धाबांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला रोहित गर्द आपण पाहू शकताय तर दुसऱ्या बाजूला निलेश ठाकूर. धाबांचं खरं तर डोंगर इथून मात्र उभं केलं आहे. प्रत्येक षटकामागे जर विचार केला तर आता इथून मात्र आघात करावा लागेल आणि धावांचं मैदान आहे. दुसऱ्या बाजूला निलेश ठाकूर आहे. भैरवनाथ धुतूम संघाची रणमशीन त्याच्या बॅटमधून सुरुवातीला जर पाहायला गेलं तर पहिल्या मॅचमध्ये 49 धाबांची नाबाद खेळी आपण पाहिली होती. त्यानंतर या अगोदरच्या मॅचमध्ये आपण गावदेवी गावठाण विपक्ष खेळत असताना यंगस्टर वाळ संघाचा आकाशची बॅटिंग पाहिली होती. मात्र ही मॅच आता महत्त्वाची आहे कारण दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आहे आणि इथून संघर्ष करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल. खूप मोठं आव्हान आहे. 24 चेंडूमध्ये 74 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि या 74 धाबांचा पाठलाग करत असताना निलेश ठाकूरकडे ती क्षमता आहे. सातत्याने जर विचार केला तर अप्रतिम फटकेबाजी सातत्याने तो करत असतो. त्याच्या साथीला नॉस्ट्रिक इंडला आपण पाहू शकतो रोहित गरत दाखल झालेत. यंगस्टर वहाल की भैरवनाथ धुतूम संघ इथून आज बरेचसे प्रेक्षक भैरवनाथ धुतूम संघाचे बरेचसे मैदानाच्या बाहेर प्रेक्षक आपण पाहू शकताय. आज मैदानाच्या चौफेर
प्रेक्षकांची चौफेर गर्दी पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला नावा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र जावळे संघ. काय प्रसाद घरची अफलातून इनिंग पाहायला मिळाली होती. चला प्रसाद घरत जावळे संघाचा कर्णधार विनंती केली जाते आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. निलेश ठाकूरसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज संधू ठाकूर यांच्या वतीने दिले जातील आणि षटकाराच्या हॅट्रिकसाठी रोहितसाठी अमीर ठाकूर यांच्या वतीने 2000चं कॅश प्राइज. अतिशय श्रीमंत ग्रामपंचायत आहे दुतुम आणि नेहमीच टेनिस क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत संधू ठाकूर आणि खरं तर त्यांच्या जोडीला आलेले अमीर ठाकूर यांच्या वतीने बक्षीस दिलं जाईल. प्रत्येक षटकारासाठी संधू ठाकूर यांच्या वतीनं निलेश ठाकूर या फलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि इथून मात्र रोहित घरात यांच्यासाठी अमीर ठाकूर षटकाराच्या हॅट्रिकसाठी 2000चं कॅश प्राइज. यावेळी बॅटची मोठी कडा स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपला जातोय आणि एक महत्वाची विकेट या मॅच मध्ये गोल्डन विकेट निलेश ठाकूर होतील झेल बाद. चला निलेश 11 जावले टीमचे कॅप्टन प्रसाद आपण लवकरात लवकर या टॉससाठी इथे कॅप्टन अवेलेबल झाले स्ट्रेंजर नावा संघाचे मिलिंद. तर प्रसादला हा शेवटचा कॉल असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना आणि टॉस केला जाईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. तत्पूर्वी प्रसादला विनंती आपण लवकरात लवकर टॉससाठी या. 74 धावांचा पाठलाग डोळ्यासमोर होता आणि इथून मात्र या मॅचमध्ये निलेश ठाकूरनं अगदी शून्यावर बाद झालाय. नाराज केले संपूर्ण दुतुम टेनिस क्रिकेटच्या प्रेक्षकांना. त्याच्याकडून अपेक्षा होत्या मोठ्या फटक्यांची आणि त्याच्या बॅटमधून मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत. इथून मात्र रोहित गरजसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅटची लिडिंग एज इथून मात्र आपण पाहू शकतो डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडा मिळतील इथून रोहित गरजला आणखीन 4 धाबा. हॅलो विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा सुजित घरत यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. वाळ संघाच्या गोलंदाजांसाठी हे बक्षीस लागलं जात आहे. दोन्ही संघ आणि दोन्ही ग्रामपंचायत खरं तर खूप श्रीमंत आहेत आणि इथून मात्र आपण पाहू शकताय इथून प्रत्येक खेळाडूसाठी बक्षीस लागलं जात आहे. प्रत्येक षटकारासाठी सुद्धा रोहित गरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी 2000चा. यावेळचा फटका बराच काळ हवेमध्ये आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा सुंदररित्या जेल टिपला जातोय आणि महत्वाची विकेट इथून रोहित करत होतील जेल बाद. हॅलो पुढच्या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी विनंती करतोय अमित ठाकूर धुतुम यांना विनंती असेल की या पुढच्या सामन्याची नाणेफेकी करावी. तसेच अमित नाईक एकडकर यांचं आगमन झालं आहे त्याचं सुद्धा स्वागत करतोय. सरचे स्वागत करतोय. सर्वांचाच फेवरेट आहे आणि लाडका आहे. अतिशय चांगला खेळ करतोय. अमित ठाकूर नाणेफेकी करतील. जावळे विरुद्ध नावा या दोन संघाच्या दरम्यान 4 षटकांचा सामना असेल. या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकी होईल. 4 षटकांचे सामने असतील. विकेट हॅट्रिकसाठी आता इथून 3000 रुपये असतील. गणेश भाईंच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजे वहाळ संघाच्या गोलंदाजांना कुठल्याही विकेट हॅट्रिक घेऊ द्या तर त्यांना इथून मात्र 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल. नावा संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कॉल लागला. आपला निर्णय घेऊन मैदानामध्ये रवाना व्हायचा आहे. स्ट्रेंजर नावा आपण हा संघ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला निलेश 11 जावळे संघ. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्या समवेत असेल. तिथे जाऊया मैदानामध्ये. इथून 74 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर आलाय. इथून मात्र ऑनस्ट्राईकला आपण पाहू शकताय सिद्धेश ठाकूर याच्याकडे क्षमता आहे. ऑनस्ट्राईकला आपण पाहू शकतोय नितीन ठाकूर जे 4थ्या क्रमांकावर दाखल झालेत. गोलंदाजी चांगली राहिली प्रत्येकची. बॅटिंग करत असताना बॅटिंग सुद्धा अप्रतिम. यावेळी या मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणखी इथून एक धाव जोडली जाईल. एका धावेनिशी धावपटलावर आपण धावा पाहू शकताय तब्बल 5 धावा. या षटकातील आणखीन
शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 5 धावा. इथून 74 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र संघर्ष करावा लागेल. मोठे फटके लगावे लागतील. आज इथून जर पाहायला गेलात तर एक संघ सुपर 4 मध्ये दाखल करायचा आहे. इथून चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळत आहे. कौतुक करूयात आपण तिथं असलेल्या क्षेत्ररक्षकाचा. हा चेंडू अडवलाय. खरं तर झेल घेण्याचा 100% त्याचा अपॉर्ड होता, पण हा चेंडू अडवलाय आणि इथून आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टाला आपण धावा पाहू शकताय 6 धाबा. दरम्यानच्या काळात अमित ठाकूर धुतुम यांचं स्वागत केलं जाईल. या शृंखलेच्या माध्यमातून अमित ठाकूर आपण इथं आलात, आपला इथं मान सन्मान केला जाईल. या अमित ठाकूर धुतुम गावचे एक सुपुत्र आहेत आणि चांगले खेळाडू, अष्टबली खेळाडू, सातत्यानं खेळ त्यांनी केला आणि उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आज त्यांनी प्रगती केली आहे. असे अमित ठाकूर धुतुम यांचं स्वागत केलं जाईल. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट जासी आयोजित शृंखलेमध्ये अमित आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन तुमचं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद, आपण या स्पर्धेसाठी आलात. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. एका षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटलावर आपण धाव पाहू शकताय. 2 बाद 6 धाबा. 74 धावांचा पाठलाग इथून पूर्ण करायचा आहे. तसेच अमित नाईक यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. आज टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव घेतलं जातं, एक आक्रमक असा फलंदाज, जितकं शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व, अमित नाईक यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. आणि विनंती असेल जासी जिल्हा परिषद गणचे भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष भूषण म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या लाडक्या एक खेळाडूचं सर्वांच्या मनात ज्याने अतिशय कमी वयामध्ये एक प्रेमाचं स्थान निर्माण केलं आहे त्या अमित नाईकचं स्वागत केलं जाईल. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केलं जाईल. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. इथून बक्षीस लागलं जात आहे कल्पेश गरजसाठी. विकेटला 500 रुपये आणि तुमच्या फलंदाजानं कल्पेशवर जरी षटकार लगावला तरी 500 रुपयाचं बक्षीस अमित ठाकूर यांच्या वतीनं दिले जातील. आणि इथून मात्र फलंदाज बाद झालेत, लगेच 500 रुपये इथून जमा करा. तिसरा आद्रापासला जाईल भैरवनाथ दुतुम संघाला 6 धावसंख्येवर. इथून आपण दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहायला गेला तर अमित नाईक या खेळाडूचा इथून मान सन्मान केला जातोय. या खेळाडूची सुरुवात होत असताना खरं तर सातत्यानं या खेळाडूला आज प्रचंड मागणी केली जाते. मात्र जासे टेनिस क्रिकेटने जी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करून आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटवर एक सुवर्ण अक्षरानं हे नाव कोरलं गेलं आहे. नाव बाय अमित नाईक. याचं इथून स्वागत केलं जात आहे. उरण प्रीमियर लीगमध्ये अफलातून त्याचा खेळ राहिला होता आणि त्यांच्या संघानं इथून 3रा क्रमांक पटकावला होता. त्याचं सुद्धा स्वागत आपण करतोय. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये सुजित बन्ने आणि त्याच्या वतीनं आणि गणेश टोकळे यांच्या वतीनं 1000 रुपये, टोटल 3000 रुपये. आणि प्रत्येक वस्तूसाठी GST सुद्धा इथं जमा असते, पण इथून मात्र 3000 रुपये जमा केलेत. पाहूया 3000 वर GST आपण नक्कीच रोशन लावूया. पण इथून गोलंदाज दाखल होतील. गोलंदाज कल्पेश करत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. अचूक टप्प्यावर इथून चेंडू फेकला जातोय. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 7 चेंडूचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपट्टावर धावा लागले गेले 6 धावा. आपण स्क्रीनवर संपूर्ण स्क्वॉड पाहू शकताय. विठ्ठल क्रिकेट क्लब जासई, कर्णधार भूषण म्हात्रे, त्यांच्या समेत उपकर्णधार मिथुनदादा म्हात्रे, त्यानंतर प्रमोदजी मडबी, भावेशजी घरत यांना पाहू शकताय. साईश म्हात्रे एक चांगला यंगस्टर, त्यानंतर राज घरात आणि अमित नाईक, हे संपूर्ण स्क्वॉडचं आपण स्वागत करूयात. यावेळी मात्र लेग बिपर विकेट, ती इथून मात्र 4थी विकेट मैदानाच्या बाहेर. भैरवनाथ संघाला इथून बसतोय 4था हादरा. उडालेली तारांबल, हबेल अंडी, घबर गुंडी, घसर गटपटी, रेवडी, खिल, टर, भंबेरी, भोजवारा, फज्जा, गालन, त्रेदा, तिरपेट. अतिशय खराब स्थिती. कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय भैरवनाथ दुतुम संघ. इथून संघर्ष करावा लागेल. एक 40+ खेळाडू चंद्रकांत ठाकूर मैदानामध्ये 6व्या क्रमांकावर इथून दाखल झाले. 74 धाबांचा पाठलाग करत असताना एक भला मोठा डोंगर उभा केला होता या संघासमोर. आणि इथून मात्र आज निराशजनक वातावरण पाहायला मिळते, कारण निलेश ठाकूरकडं क्षमता होती या सामन्याला पलटण्याची. त्यानं मात्र 0वर बाद झाल्यानंतर संपूर्ण स्क्वॉडमध्ये एक निराशजनक वातावरण पाहायला मिळते, कारण पहिल्याच मॅचमध्ये प्रणीत ठाकूर याला थोडीशी इजा झाली, एक गोलंदाजी कमी भासली. आणि त्यानंतर प्लेइंग 11 जेव्हा खेळत असतो ना, एखाद्या खेळाडूला इजा झाल्यानंतर, महत्त्वाच्या खेळाडूला इजा झाल्यानंतर मानसिक दबाव प्रत्येक संघावर पाहायला मिळत असतो. आणि तो मानसिक दबाव या दुतुम संघावर पाहायला मिळाला.
ईश्वरचरणी आपण एकच प्रार्थना करूया की लवकरात लवकर प्रणित ठाकूर सुद्धा बरा होऊ दे. ही स्पर्धा आपण अतिशय चांगली स्पर्धा पाहू शकताय. इथून मात्र धावपटाव आपण धावा पाहायला गेलं तर 4-6 धावा अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आकाश आले, चेंडूची पकड केली जाते. इथून आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्यात 7 धावा. 4-7 ती रात्रीची आपण पाहायला गेलं तर 12:31 झालीत. आज मात्र ही दुसरी रात्र आहे आणि कदाचित लवकर ही रात्र संपली जाते. काल मात्र 4:31 शेवटची मॅच संपली होती आणि आज इथून 8 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. इथून दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच प्रफुल्ल घरत यांनी जर कॅच पकडली तर सुजल घरत यांच्या वतीनं 500 रुपये दिले जातील. इथून रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता सिद्धेशाचा, पण इथून आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हा सामना सुजित बन्ने यांच्या वतीनं बक्षीस दिलं जाईल 500 रुपये. झेल घेतल्यानंतर बरीच बक्षिसं लागली जातात. एका बाजूला मॅच, एका बाजूला बक्षीस. वहाल संघाच्या वतीनं बक्षीस लागली जातात, कधी दुतुम संघाच्या बाजूनं. यावेळी अगदी खोलामध्ये टाकला होता. यॉर्कर डिलिव्हरी पाहू शकताय. इथून मात्र हा निर्धाव चेंडू हे षटक सुद्धा इथं समाप्त होत आहे. 12 चेंडूचा इथं खेळ समाप्त झालाय. 74 धावांचा पाठलाग करत असताना धावपट्टा धावा लागले गेले, त्या म्हणजे 7 धावा धावपट्टा लागले गेलेत. जटाटवी गलज्ज्वल प्रवाह पावित स्थले गलेवलंब लंबितांबुजंग तुंग मालिकां टमट्ट मट्ट मट्ट मन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणम तिहारे. ज्ञान ऐसा विशाल बैठे हो मृगना छाए माथे चंद्र विराजे. तनना नना नना तनना नना नना तनना नना. धन्यवाद DJ मॅडी. धावपट्टा धावा लागले गेल्या 7 धावा. या मैदानाचा या विकेटचा जर विचार केला तर अभ्यासपूर्व ही विकेट बनवली आहे. यावेळी चंद्रकांत ठाकूर यांचा हा फटका बराच काळ हवेमध्ये आहे. एलिव्हेशन थोडंसं खराब होतं, पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यामध्ये नव्हता. इथून आणखी एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेनिशी धावपट्टा आपण धावा पाहू शकताय. 8 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. इथून गोलंदाज तैनात झालेत षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल घरत. विकेटचा जर विचार केला तर नाणेफेकी जिंकून फलंदाजी करणारा संघ आतापर्यंत जिंकलाय रोशन दादा. सातत्याने आपण पाहत असतो की नाणेफेकी जिंकल्या तर क्षेत्ररक्षण सातत्याने घेतलं जात आहे, पण यावेळी सिद्धेश ठाकूरच्या बॅट मधून इथून संघर्षमय येतोय हा षटकार. आकाश घरत यांनी जर झेल टिपला तर सुजित बन्ने यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. एका झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज पाहू शकता. अगदी आंतरराष्ट्रीय नवीन विमानतळ आलंय त्यांच्या बाजूला. अगदी 12.5चे 22% मिळतात. आता सध्या 500ची नोट 100ची वाटायला लागले. हे खरं तर आता कलियुग आहे. इथून जाऊया मैदानामध्ये. धावपट्टा धावा लागले गेले 14 धावा. इथून 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. बराचसा दूरवरचा प्रवास इथून भैरवनाथ दुतुम संघ करताना पाहायला मिळतोय. यावेळी हा चांगला फटका खोदून काढलाय. इथून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू पाहायला मिळतो. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 15 धावा. आजच्या दिवसामधील यानंतरची मॅच स्ट्रेंजर नावा विपक्ष आपण निलेश 11 जावळे एक बिग मॅच पाहणार आहोत. यावेळी अगदी खोलामध्ये टाकला होता चंद्रकांत ठाकूर समोर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ही मॅच करता एकतर्फी पाहायला मिळते. आयुष्यामध्ये एकतर्फी प्रेम आणि आयुष्यामधली एकतर्फी क्रिकेटची मॅच मध्ये खरं तर सातत्याने रंगत पाहायला मिळत नसत्या. धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 16 धावा. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून थोडंसं कुठेतरी आज मेहनत करता संघर्ष कमी पाहायला मिळाला भैरवनाथ दुतुम या संघाचा या स्पर्धेमध्ये. यावेळी चांगला हिट केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथून मात्र या रंगमंचाला सलामी देणारा ठोकलाय हा षटकार. जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण. दिबा पाटलांनी विजयाचं थोडंसं अंतर कमी करणारा फटका ठोकलाय फलंदाजाच्या बॅट मधून. धावपट्टा धावा झपाट्याने वाढल्या जातील. इथून आपण पाहू शकतोय 22 धावा. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत.
सुंदररित्या पकड केली जाते. आणखीन एक धाव मिळाली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा आपण पाहू शकता. 23 धावा धावपटला लागल्या गेल्यात. या षटकातील खरं तर 18 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय आणि धावपटलावर धावा आपण पाहू शकता. तब्बल 23 धावा धावपटला लागल्या गेल्यात. आणखीन इथून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथूनही आपण मॅच जर पाहायला गेलात तर आता यंगस्टर व्हाळ संघाच्या बाजूने झुकली जाते. महत्त्वाची मॅच आणि इथून मात्र जो संघ जिंकेल यानंतर मात्र आणखीन एका सामन्याची वाट पाहावी लागेल. कारण एका बाजूला स्ट्रेंजर नावा असेल आणि दुसऱ्या बाजूला निलेश 11 जावले. या दोन संघातून जो संघ जिंकेल तो मात्र या यंगस्टर व्हाळ संघासमोर लढताना पाहायला मिळेल. यावेळी जोरदार अपील केली जाते आणि इथून मात्र लेग बिफोर विकेट महत्वाची विकेट सिद्धेश ठाकूर याला इथून पायचीत बाद केलं जात आहे. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. या सामन्यामध्ये आता मात्र पूर्णपणे हा सामना यंगस्टर व्हाळ संघाच्या बाजून झुकलाय. कारण 74 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत फक्त धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 23 धावा. या षटकातील आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे शेवटचे षटक प्रगतीपथावर आहे. इथून ऑनस्ट्राईकला आपण पाहू शकता अरुण ठाकूर इथून तैनात असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. या मॅचमध्ये खरं तर सुरुवातीपासून आपली या पकड यंगस्टर व्हाळ संघाने दाखवली. अतिशय चांगली गोलंदाजी. गावदेवी गावठाणसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये पाहायला मिळाला आणि त्याच आज जिद्दीनं आणि आज त्याच जोशाने खेळताना पाहायला मिळतात. हा दुसरा सामना सुद्धा त्यांच्याच बाजूने झुकला जातोय. सातत्याने नाणेफेकी जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय त्यांचा योग्य ठरलाय. कौतुक करूया त्यांचं. एक योग्य निर्णय आज या विकेटवर घेत असताना यंगस्टर व्हाळ संघ पाहायला मिळतोय. आकाश करत या संघाचे संघ नायक सरसेनापती. यावेळी हा चेंडू खेळायचा होता अरुण ठाकूरला. नासिक डाऊन आपण पाहायला मिळतोय. इथून आणखी एक निर्धाव चेंडू. इथून या सामन्यामध्ये आता सर्वांना माहिती झालंय की हा सामना यंगस्टर व्हाळ संघाच्या बाजून लागलाय. कारण अजून बऱ्याचशा धाबांचा अंतर कापायचं आहे. यावेळी आणखीन एक निर्धाव चेंडू. कौतुक करूयात. अतिशय चांगली गोलंदाजी आकाश गरात या संघाचा संघ नायक आहे. अप्रतिम खरं तर गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांना 3 चेंडू सलग निर्धाव फेकलेत. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बसलीमध्ये सुंदररित्या क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागलेल्या 24 धावा. इथून या षटकातील आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बऱ्याचशा धावांचा अंतर अजून कापायचं आहे. हा सामना आता प्रत्येक प्रेक्षकाला माहिती झाला की यंगस्टर व्हाळ संघच या सामन्यामध्ये इथून जिंकेल. आजच्या या स्पर्धेतील आपण दुसरी रात्र पाहतोय. मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब दासी आयोजित ही भव्य दिव्य रणजी क्रिकेटची स्पर्धा आणि आज या स्पर्धेतील दुसरी रात्र. इथून कुठला संघ आज सुपर 4 मध्ये दाखल केला जाईल यावेळचा फटका चंद्रकांत ठाकूर यांचा मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा जेल पाहायला मिळतोय. पण इथून मात्र जेल भूमीला दान केलाय आणि इथून मात्र आपण पाहू शकताय जेल सुटल्यानंतर आणखी एक धाव जोडली जाईल. या सामन्यामधील षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. संपूर्ण सामना यंगस्टर व्हाळ संघाच्या गोलंदाजांनी फलंदाजांनी अतिशय आपल्या बाजूनच बांधून ठेवलाय. या शेवटच्या चेंडूवर उडालेला जेल महत्वाचा ठरलाय आणि इथून मात्र आणखी एक सफलता मिळाली जाईल आकाश गरेच्या माध्य या गोलंदाजाला आणि इथून हा सामना मात्र यंगस्टर व्हाळ संघाने जिंकलाय. काँग्रेच्युलेशन बॉईज आणि हार्ड लक म्हणूयात भैरवनाथ दुतुम या संघाचं.